आजचा दिवस डोळ्यात पाणी आणतो, पण मनाला विश्वास देतो की बाप्पा येणारच. 7 दिवसाच्या भक्तीचा शेवट, पण श्रद्धेची सुरुवात कायमचीच. नमस्कार मंडळी, मी साहिल गावडे आणि तुम्ही पाहत आहात माझी खास सिरीज गणेश चतुर्थीचे 10 दिवस. या सिरीज मध्ये आपण गणेशोत्सवाच्या प्रत्येक दिवसाचं महत्व समजून घेणार आहोत. आज गणपती बाप्पा येऊन 7 दिवस पूर्ण झाले. ह्या दिवशी खास करून कोकणात गौरी गणपतीचं विसर्जन केलं जातं. ज्या गणपती बाप्पाकडे गौरी येते ते गौरी गणपती, आणि आज त्यांचं विसर्जन होतं. गौरी आपल्या घरात येते आनंद, सौभाग्य आणि सुखशांती घेऊन. पण मागील भागात सांगितल्याप्रमाणे गौरी ही माहेरवाशी नसते, त्यामुळे ती तिसऱ्या दिवशी आपल्या घरी जाते व सोबत आपल्या मुलाला म्हणजेच आपल्या गणपती बाप्पालाही घेऊन जाते. या दिवशी गणपती बाप्पाकडे 7 धान्यांची शिदोरी दिली जाते व आपल्या लाडक्या बाप्पाला तूप भात आणि खास करून मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो व गणपती बाप्पाला वाजत गाजत आपल्या गावाला सोडलं जातं. गणपती बाप्पा जाताना आदर, एकता आणि आपुलकीची भावना आपल्या मनात सोडून जातो. या दिवशी सर्वांना वाईट वाटत असतं, कारण की ज्या गणपती बाप्पाची पूजा 7 दिवस मनोभावे केली तो आता पुढच्या वर्षी येणार, त्यामुळे त्याला अश्रुनयनांनी निरोप दिला जातो. हा दिवस आपल्याला शिकवतो की निरोपातच खरा आनंद शोधता आला पाहिजे आणि शेवट म्हणजेच नवीन सुरुवात. तर हा होता आजचा दिवस. असेच आपण उरलेले दिवस देखील पाहणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा. तोपर्यंत म्हणूयात गणपती बाप्पा मोरया.